मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले जरांगे पाटील यांना नक्की कुठल्या कुठल्या राजकीय मंडळींचा पाठिंबा आहे? तसंच जरांगे पाटील वापरतात त्या गाड्या नक्की कुणाच्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला नक्की काही ठराविकच चेहरे का दिसतात? आणि जरांगे पाटलांचे जवळचे सहकारी त्यांची साथ नक्की का सोडताय? याबद्दलचे अनेक गौप्यस्फोट जाणून घेऊयात दिनांकाच्या या खास पॉडकास्टमध्ये, ज्यांच्यामुळे मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातला मराठा आरक्षणामधील आक्रमक चेहरा आणि रोखठोक बोलण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं ते छावा संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर आपल्या सोबत आहे. दिनांकाच्या खास पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. ही सगळी चळवळ, हा जो लढा सुरू आहे, तुमची सुरुवात नक्की सामाजिक लढ्यासाठी कुठून झाली आहे? सर्वांना जय शिवराय. सन 2007 पासून माझ्या सामाजिक लढ्याला सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक कैलासवासी संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी सामाजिक चळवळीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 2007मध्ये मी अखिल भारतीय मराठा महासंघाचं माझ्याकडे युवक शहर अध्यक्षपद मला मिळालं आणि 2007 पासून मी माझ्या सामाजिक चळवळीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला जवळपास 18 ते 20 वर्ष होत आहे सामाजिक चळवळ सुरू करून. आणि ही सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना अनेक चांगले वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. आपल्याला इतिहास आहे, समाजाने देवाला सुद्धा सोडलं नाही. त्यामुळं आपण कोणाच्या टीकेला भीक न घालता मी माझं सामाजिक काम करत राहिलो आणि आज मला 20 वर्ष होत आहे आणि बऱ्याच समाज बांधवांना न्याय मिळवण्याचा मी या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, त्याच्याबद्दल काय सांगाल ना? की ती सुरुवात कशी? चेहरा नाही म्हणता ना मॅडम, कारण मी पुन्हा सांगतो ना, सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना जे काही प्रसंग घडत असतात समाजामध्ये त्याला वाचा फोडण्याचं काम आमच्यासारखे ध्येयवेडे तरुण, जे सामाजिक चळवळीचे प्रेम आहे असे ध्येयवेडे तरुण ते काम करत असतात. 13 जुलैची घटना 2016ची, जुलै 2016 कोपर्डीत घटना घडली. एका आपल्या मुलीवर निर्घृण अत्याचार करून निर्घृण खून झाला. ती घटना इतकी चीड आणणारी होती ना, सनक डोक्यामध्ये गेली आणि आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून 14 जुलैला 13 जुलैची घटना होती. आरोपी अटक होत नव्हते, परंतु म्हणतात ना का म्हणजे तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवणारे आम्ही आहोत. आम्ही भगतसिंगाचे देखील पुजारी आहोत, महात्मा गांधी देखील आम्ही पुजारी आहोत. तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल आम्ही तोंडात वाजवणारे आहोत, हे आम्ही दाखवून दिलं. आणि त्या दिवशी 2 जुलै 2016ला आम्ही API कॉर्नर, मारुती ऑटोमोटिव्ह शोरूम आणि हॉटेल लोकसेवाचे जो मधला रोड होता, सिडको बसस्टँडला बस जायच्या, तो सिडकोच्या उड्डाणपुलाचं काम चालू होतं, आतून बायपास होता. तो रस्ता वापरायचे महामंडळवाले. त्या रस्त्यावर भर दुपारी 11 वाजता ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय अमितेश कुमार साहेब होते. अमितेश कुमार साहेबाची हिस्ट्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्यावर गंगाजल पिक्चर निघालेला आहे. अशा कडक नियमाचा अधिकारी असताना आम्ही कसल्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या त्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून API कॉर्नरला आम्ही दुपारी 11 वाजता बस फोडली. आणि लक्षात घ्या, फोडण्याचा प्रकार बघा, विनाकारण स्टंटबाजी करायची नाही. दुपारी 11 वाजता बस फोडली, दगड मारले नाही. जर दगड मारला असता तर दगड भावनेच्या भरात त्याच बसमध्ये बसलेल्या एखाद्या महिलेला लागला असता, एखाद्या बांधवाला लागला असता, एखाद्या मुलाला लागला असता. म्हणून आम्ही दगड मारले नाही, बसवर दगड मारून आंदोलन केलं नाही. माझ्या कमरेला हातोडी होती, हातोडी माझ्या कमरेला होती. मी बस अडवली, ड्रायव्हरला म्हटलं आम्हाला बस फोडायची, तू शांत बस. सगळं पॅसेंजर आम्ही खाली उतरून दिले, एकही पॅसेंजर बसमध्ये नव्हता. सगळे पॅसेंजर उतरून दिल्यानंतर मी हातोडीने बस फोडली. तो व्हिडिओ प्रसार माध्यमावर मी तुम्हाला देणार. म्हणजे बस फोडली, त्याच्यानंतर वातावरण एकदमच बस फोडल्यानंतर त्या कोपर्डीच्या घटनेचा राज्यातला सगळ्यात पहिला आक्रमक निषेध जर कोणी केला असेल तर तो आम्ही केलेला आहे. तुम्ही या लढ्याची नक्की सुरुवात कशी झाली आहे तुमची? कोणती? म्हणजे मराठा क्रांती मोर्चा. ती जी घटना घडली ती श्रद्धा सुद्रिक आमची भगिनी तिचं बलिदान दिलं आणि त्या घटनेतून इतका प्रचंड चीड महाराष्ट्रामध्ये पसरली आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही संभाजीनगरमध्ये केलं. पहिली बस फोडल्यानंतर काय झालं, अमितेश कुमार सारखे आयुक्त शहरात होते,
अमितेश कुमार साहेबांनी माझ्या भोवती कायद्याचा फास आवायला सुरुवात केली. शेवटी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता, हो. त्यांनाही लॉ अँड ऑर्डर राखायचं होतं. तर माझ्या भोवती कायद्याचा फास आवायला सुरुवात केली. सकाळी 11 वाजल्यापासून संभाजीनगरमधली पोलीस मला शोधत होती. मी शहरामध्ये होतो, मी काही शहर सोडून पळून गेलो नव्हतो. परंतु शेवटी लॉ अँड ऑर्डर आहे. मला अमितेश कुमार साहेबांची पोलीस मला शोधत होती आणि संध्याकाळी 8 वाजता मला माझ्या मिसेसचा फोन आला. माझ्या वडिलांना मी दादा म्हणतो आणि लहाने भावाला बाळा म्हणतो. मिसेसचा मला फोन आला की बाळाला आणि दादाला पोलीसवाले घरी येऊन घेऊन गेले. मग पोलिसांनी दबावतंत्र वापरायला सुरुवात केली. हो. ते म्हणतात ना, कुठल्या तरी थिणगी कारणीभूत असते कुठल्या तरी मोठ्या क्रांतीची सुरुवात होण्यासाठी. ती ही सुरुवात होती. कोपर्डीची घटना, फोडलेली बस, ती क्रांतीची थिणगी इथून पेटली. माझ्या घरी माझ्या वडिलाला भावाला पोलिसवाले घेऊन गेले. त्याच्यानंतर समाजामध्ये अशी बातमी पसरली की कोपर्डीच्या ताईवर अत्याचार केला, एकीकडे आरोपी अटक होत नव्हते, म्हणून आम्ही आंदोलन केलं. म्हणजे बलात्कार करणाऱ्याला एकीकडे एवढं तुम्ही फास आवडत नाही, आणि तुम्ही त्या मुलीच्या घरच्यांना, त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आमचा एक आंदोलन कार्यकर्ता बस फोडतो आणि तुम्ही त्याच्या भोवती फास आवडता. ही चीड आणि हा मेसेज समाजामध्ये पसरला. सोशल मीडिया सध्या स्ट्रॉंग झालेला आहे. इतकी बातमी ती पसरली, ती चीड पुन्हा एकदा समोर आली की समाजातल्या मुलीवर अत्याचार होतो. आपला एक बांधव त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून बस फोडतो आणि पोलिसाला अटक करतात. त्यामुळं बैठका सत्र सुरू झालं. वार्डामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक गावागावात बैठकाची सुरुवात झाली. आता हे जे मोर्चामध्ये सक्रिय आहेत ते सर्वांना घटना माहिती आहे की मराठा क्रांती मोर्चा सुरुवात कशी झाली, केव्हा झाली, कुठं झाली. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ऑगस्ट 2016 ज्यावेळेस पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला, त्याचा शिलेदार मी म्हणतो, याचा मला गर्व आहे. त्या कमिटीमध्ये देखील आम्ही होतो. पहिली बैठक कुठं झाली? पहिली बैठक सिंचन भवनला झाली. त्यात आम्ही 16 लोक होतो. त्याच्यानंतर जसं बैठकी सत्र सुरू झालं, देवगिरी कॉलेज असतं, प्रत्येक ठिकाणी बैठक सत्र सुरू झालेलं. आणि ही बैठक, या बैठकीचा रूपांतर महाकाय मोर्चामध्ये झालं. मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरहून निघाला. पहिल्या मोर्चाला 3 लाख लोक आले होते. असं ही मराठा क्रांती मोर्चाची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामध्ये आम्ही मुख्य शिलेदार आहोत, मुख्य समन्वयक आहोत. आलं हे नाव समोर आणणारे आमचे समन्वयक विजय काकडे पाटील असतील, रवींद्र काळे पाटील असतील, सर्व जी टीम आहे. आता आमचे माझे सहकारी आहेत स्वर्गीय संजय कुंटे, ते नाहीत. असे सगळे मराठा आरक्षण याचे करते किशोरभाऊ चव्हाण आहेत, दाते पाटील आहेत. ह्या सगळ्यांची मूठ त्या मोर्चामध्ये होती आणि सगळ्यांनी मिळून जनजागृती करून हा मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्वांनी. मराठा आरक्षणाच्या चळवळीत म्हणजे एकच चेहरा समोर आला, तो म्हणजे जरांगे पाटलांचा. मग या व्यतिरिक्त चेहरे नव्हते की काय नक्की हे काय? कारण मुळामध्ये विषय असा आहे की मराठा आरक्षण हे काही लढा आजचा नाही आहे. आणि झालं काय की पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी समाजाची गत झाली. पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी समाजाची गत. मला खरंच समाजाला विनंती करायची आहे. समाजात मी पण घटक आहे आणि सगळ्यात मोठा जर मायबाप कोणी असेल तो समाज आहे. समाज कोणाला माफ करत नाही आणि समाज जास्त काळ कोणाला डोक्यावर ठेवत नाही. येणाऱ्या काळात ते सगळं चित्र स्पष्ट होईलच. तर मला समाजाला विनंती करायची आहे की आपण जरांगे पाटलाचं योगदान तर आहेच, परंतु पुढचं पाठ आणि मागचं सपाट या म्हणीप्रमाणे आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं बलिदान आणि त्यांचं योगदान तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही. याचं कारण असं आहे, माथाडीचे नेते, माथाडीचे कैवारी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील हे दैवत आहे मराठ्यांचं. कारण एक आमदार असताना त्या काळात 1981 साली कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी मुंबई मंत्रालयावर 50,000 लोक घेऊन मोर्चा काढला. तेव्हा 50,000, आजच्या 40 वर्षापूर्वी 22 मार्च 1981ला आमदार अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढला होता. लाखो समाज बांधव त्या मोर्चात सहभागी झाले होते. ते तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही. तिथून थिणगी पडली मराठा आरक्षणाची. अण्णासाहेब बोलले सरकारला, जर उद्याचा सूर्य उगवायच्या आत माझ्या समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. आणि दिलेल्या शब्दाला जागणारा जर मराठा कोणी असेल, दिलेल्या शब्दाचं कृती अंमलामध्ये आणणारा समाज दैवत जर कोणी असेल तर ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आहेत. त्यांनी स्वतःला आमदार असताना गोळी झाडून घेतली. नॉट अ जोक. आमदार असताना त्या माणसाला काय कमी होती? आमदार होते, समाज पाठीशी होता,
नक्कीच. परंतु त्यांनी गोळी झाडून घेतली. मी नतमस्तक होतो अण्णासाहेब पाटलांना. खरंच समाजाने त्यांचं बलिदान विसरू नये ही विनंती करतो. कारण परागती म्हणती पुढचं पाठ आणि मागचं सपाट. समाजाने मागचं देखील विसरू नये. अण्णासाहेब पाटील गेले. त्यानंतर अण्णासाहेब त्यांची मराठा महासंघ धुरा सांभाळली. राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांतजी आप्पा पवार ते असताना त्यांच्या हस्ते मला नियुक्तीपत्र मिळालेलं आहे. शशिकांत आप्पा पवारांच्या हस्ते. त्यांचे चिरंजीव आता वीरेंद्र पवार ते आता मुंबईत काम बघताय. हे सुद्धा विसरता कामा नाही. आणि त्यांच्यानंतर एक आक्रमक संघटना जर समाजामध्ये कुठली आली असेल तर त्याचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना जिचे संस्थापक अध्यक्ष होते कैलासवासी अण्णासाहेब जावळे पाटील. मी त्यांचा देखील मावळा आहे. मी अण्णासाहेब जावळे पाटलांच्या आक्रमक शैलीला त्यांचं भाषण जे होतं करारी बाणा अण्णासाहेब त्यासाठी फार फेमस होते. आणि अण्णासाहेब लेचेपाचे काम जमत नव्हतं. अण्णासाहेब रोकटोक होते. अण्णासाहेबाची भूमिका आक्रमक होती. त्याच भूमिकेला प्रभावितून मी अखिल भारत छावात प्रवेश घेतला. आणि अण्णासाहेबांचं आयुष्य देखील समाजासाठी गेलं. त्यांनी देखील मराठा आरक्षणाचा लढा उभारला होता. त्यांच्यानंतर कैलासवासी देवदासजी वडजे सर असतील. त्यांनी देखील छावा संघटनेच्या माध्यमातून आरक्षणासाठी लढा उभारलेला आहे. त्यांचं देखील बलिदान विसरता येणार नाही. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, कैलासवासी अण्णासाहेब जावळे पाटील, कैलासवासी देवदासजी वडजे सर आणि आत्ताचे आमदार स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब त्यांनी देखील मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लढा उभारलेला आहे. सरकारला ते भांडायचे. त्यांचं देखील बलिदान विसरता येणार नाही. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो लोकसभेच्या अगोदर बऱ्याच समाजाच्या रेट्यामुळं आमदारांनी राजीनामा सत्र सुरू केलं होतं. स्टंटबाजी सुरू केली होती. मी राजीनामा देतो. राजीनामा लिहायचे आणि समाजाकडे आणून द्यायचे. ही स्टंटबाजी होती. परंतु याच्याही पुढे जाऊन एका प्रामाणिक आमदारानं स्वतःच्या आमदारकीचा खराखुरा राजीनामा दिला. स्टंटबाजी न करता. त्यांचं नाव गर्वानं मी घेतो आज. आमदार हर्षवर्धन दादा जाधव. दादानी राजीनामा दिला तो स्टंटबाजी नव्हती. तो खराखुरा राजीनामा दादानी समाज बांधवाला दिला. समाज बांधवाला देता राज्यपालाकडं त्यांनी स्वतःच्या सैनिशी राज्यपालाकडं सगळ्याची कायद्याची चौकट असते संविधानिक मार्गाने राजीनामा तो राज्यपालांनी मंजूर केला. म्हणजे कुठेही समाजाला न फसवता समाजासाठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन दादा जाधव यांना देखील मी सॅल्यूट करतो. आज ते कुठे आहे? म्हणजे आरक्षण म्हणजे लोक त्यांना विसरून चालले ना. एकच नाव समोर. हे शक्य नाही. कुठलाही लढा लढल्या जात असताना कुठले लढाई लढत असताना तुमच्या पाठीमागं जो लढा आजपर्यंत त्यांनी इथपर्यंत आणून ठेवला तुम्ही त्यांना विसरता. हे शक्य नाही. ज्यांनी लढा इथपर्यंत आणून ठेवला तिथून तुम्ही लढा पुढे घेऊन चालले ते मान्य करा तुम्ही. एकच नाव मनोज जरांगे पाटील. काही हरकत नाही ना. पण जरांगे पाटील एवढे मोठे नाही ना. छत्रपती शिवाजी महाराज त्याला लोक कम्पेअर करू लागले. मला अशा लोकांची कीव येते. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगामध्ये कोणाशी होऊ शकत नाही. काय भाळलं समाजाला जरांगे पाटलाचं? ती त्यांची रांगडी भाषा. मेलो तो समाजाचा आलो तुझा एवढंच डायलॉग ते कट करून दाखवतात चॅनलवाले. त्यांचं रांगडं बोलणं, गावढळ बोलणं आणि गावठी बोलणं हे समाजाला भावलेलं आहे. दुसरं समाज आणि ज्याचा काही अभ्यास नाही आरक्षणावर जो बांधावरचा माणूस आहे तो त्यांच्यासोबत आहे. परंतु आज जरांगे पाटलासोबत जर बघितलं तर त्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषणावर लाठीचार्ज झाल्यापासून जे अभ्यासू लोक जे चळवळीतले जुने लोक होते जसे की प्राध्यापक चंद्रकांतजी भराड सर असतील, बुलंद छावाचे सुरेश वाकडे काका असतील, किशोरभाऊ चव्हाण असतील, राजेंद्र ताते पाटील असतील, राजेंद्र कोंडरे सर असतील, हे अभ्यासू लोक आज नाही त्यासोबत का नाही? त्यांना कोणाचं ऐकून घ्यायचं नाही ना. मै बोले सो कायदा म्हणजे वडिलाच्या वयच्या लोकांना घालून पाडून बोलायचं, अपमान करायचा, बैठका बोलवायच्या, वांजोट्या बैठका. राज्यभरातून लोक येणार. त्या बैठकाला येता येता अनेक तरुणांचा बळी गेला मॅडम. याला जबाबदार कोण? बैठकाला येताना अनेक समाज बांधवांची बळी गेले. बांधवांनो, तुम्हाला मला काय ट्रोल करायचं ते करा. मी ट्रोल करायला भीक घालत नाही. माझा तो विषय नाही. सुनील कोटकर गेली 20 वर्ष समाजाचं काम करत आला, करतोय आणि करत राहील. मला कोणाची पर्वा नाही. कोणी किती निंदा आणि कोणी किती वंदा, समाजाचं काम करणे हाच माझा धंदा. मी थांबणार नाही. कोणी किती येऊ द्या. सुनील कोटकर त्यांच्या
उत्तर द्यायला समर्थ आहे. ज्यांच्या घरातला करता पुरुष गेला, जे आईचा एकुलता एक मुलगा गेला, या आंदोलन दरम्यान जी फरफट जरांगे पाटलांनी समाजाची केली. अगोदर वाशीला समाज बांधव घेऊन गेले, काही नाही, खाली हात वापस आले. परत आझाद मैदानावर घेऊन गेले, परत समाजाला खाली हात वापस घेऊन आले. आणि या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस वाशीला जो GR दिला, तो GR घेऊन जरांगे पाटलांनी समाजाला सांगितलं आरक्षण भेटलं, तेव्हा देखील समाजाची फसवणूक झाली. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे आताचे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दल त्यांच्या पार आया बहिणीची पार खिल्ली उडून टाकली जरांगे पाटलांनी. म्हणजे पार त्यांच्या परिवारापर्यंत बोलले. म्हणजे मराठा समाजाचं तुम्ही नेतृत्व करता, समाजाने तुम्हाला नेतृत्व मानलं, तुमच्याकडे नेतृत्व दिलं, तर तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करत आहात. मराठा हा इतर समाजाचा मोठा भाऊ गणला जातो आणि तुम्ही त्या मराठाचं नेतृत्व करता, तुम्ही राज्याच्या प्रमुखाच्या आईवर म्हणजे त्याच्या परिवारावर बोलता, हे कितपत योग्य आहे? हे कोणाच्याही बुद्धीला न पटणार आहे. IAS-IPS अधिकाऱ्यांवर जरांगे पाटील खालच्या भाषेत बोलले, हे संविधानिक नाही, हे न पटणार आहे बुद्धीला. त्यामुळं तुम्ही ज्यांची पार आई बहीण काढली देवेंद्र फडणवीस साहेबांची, तुम्ही आझाद मैदानाला घेऊन गेले. आझाद मैदानाला असं काय घडलं? समाज, मराठा समाज हा शांतताप्रिय समाज आहे. मराठा समाज हा शिस्तप्रिय समाज आहे. मराठा समाज हा आदर्श समाज आहे. ज्यावेळेस कोर्टाने स्पष्ट आदेश दिले, रस्त्यावर उभी असलेली वाहने तात्काळ बाजूला करून घ्या, अन्यथा कारवाई करू, मराठा समाजाने न्यायालयाचा सन्मान राखला, न्यायालयाचा आदेशाचा मान राखला आणि तात्काळ शासनाने ठरवून दिलेल्या पार्किंगच्या जागेवर समाजात तात्काळ गाड्या पार्क केल्या. मग तुम्हाला मुंबईची घाई का झाली होती? तुम्ही मुंबईत पळून का आले? वाशीहून पण पळून आले, मुंबईने पळून आले. तुम्ही मुंबईत पळून का आले? समाज तुमच्या पाठीशी होता. सरकार पुढे दोनच मार्ग होते, एक तर मराठ्यांना आरक्षण देणे, नाहीतर कारवाई करणे. सरकार कारवाई करू शकत नव्हतं, कारण समाजाचा रोष ओढून घ्यायला सरकारला पुरलं नसतं. बरोबर. मग जरांगे पाटला मुंबईत काढता पाय का घेतला? असं काय घडलं? माझी विनंती समाज बांधवाला, आता शांत राहू नका. वाचा फुटलेली आहे आणि मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? प्रत्येकजण म्हणत असतो, मी माझ्या गळ्यात घंटा बांधून घ्यायला तयार आहे. परंतु ज्यांना ज्यांना हे अपेक्षित आहे, ही सत्य समोर यावं, त्यांनी आता उघडपणे समोर आलं पाहिजे. अनेकांचे अपमान जरांगे पाटलांनी केले, माझाही अपमान जरांगे. 5 वेळेस, मी पुन्हा सांगतो, 5 वेळेस जाणून बुजून हेतू पुरस्कार जरांगे पाटला माझा अपमान केलेला आहे. गिळला मी समाजाकरता, हे त्यांनीच मला सांगितलं. जरांगे पाटलांनीच मला सांगितलं, मला पाहून बोलायचं जरांगे पाटील अपमान करायचे, म्हणायचे समाजाकरता अपमान गिळणं शिका, आपल्या समाजाला आपलं आरक्षण द्यायचं आहे, समाजासाठी आपण गिळला पाहिजे, मला पण म्हणायचे. 5 वेळेस त्यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार माझा अपमान केला, गिळला मी समाजाकरता. पण अलीकडे काय घडलं की म्हणजे तुम्ही जरांगेंच्या सोबत होते, पण अचानक असे काय लाठीचार्ज झाल्यापासून, वाशीच्या आंदोलनापासून आझाद मैदानाच्या आंदोलनापर्यंत मी जरांगे पाटलासोबत होतो. अच्छा, काय घडलं की तुम्ही डायरेक्ट भूमिका बदलली? डायरेक्ट भूमिका नाही बदलली. माझी भूमिका तीच आहे, समाजाला न्याय मिळावा, कारण मी समाजाचा घटक आहे. समाजापेक्षा मी मोठा नाही. समाजाकरता आमचं आयुष्य, आम्ही लढा आमचा चालूच आहे आणि शेवटपर्यंत मी समाजाच्या लढ्यात सहभागी राहील, समाजासाठी लढत राहील. परंतु आता काय झालं, जरांगे पाटलाला गर्व जरा जास्त झाला. त्यांना गर्व आणि अहंकार आला. त्यांची बोलण्याची, चालायची पूर्ण स्टाईल बदलून गेली. आणि आता काय झालं, अलीकडं वडिलाच्या वयचे लोक त्यांचे पाय पडायला लागले. ते मला नाही सहन झालं. ते जे चुकीचं आहे त्या चुकीला विरोध करणारा मी आहे. आणि अलीकडं त्यांना पायात सॉक्स घालून देणारे लोक लागतात, पायात बुटं घालून देणारे लोक लागतात, घातलेल्या बुटाचे बंद बांधणारे लोक पण त्याला लागतात. एवढी लाचारी पत्करून मला त्यांच्यासोबत काम नाही करायचं. स्वाभिमान गाण ठेवून मला काम नाही करायचं. एवढी लाचारी आणि एवढा स्वाभिमान गाण ठेवून मला त्यांच्यासोबत राहून काम करायचं नाही. माझा लढा चालू होता, चालू आहे आणि चालू राहील. मला त्यांच्यासोबत राहूनच काही काम करणं असं गरजेचं नाही आहे. त्यामुळं त्यांच्याकडे जी आता फळी आहे ती लाचार लोकांची फळी आहे. आणि त्यांनी अभ्यास केला, त्यांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे की जरांगे पाटलाच्या शिवबा संघटनेमधले त्यांचे विश्वासू कार्यकर्ते, विश्वासू मावळे
आता समाजाला मी विनंती करतो की समाजाने जरांगे पाटलांना हे प्रश्न आवर्जून विचारले पाहिजे. ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला सांगतो. राजू जराड, बाबू वाळेकर, गणेश खुने आणि अमोल खुने हे 4 माणसं कुठं आहेत, हा प्रश्न जरांगे पाटला समाजाने विचारावा. समाजाला विनंती करतो मी, हा प्रश्न नक्कीच जरांगे पाटलाला विचारावा. अमोल खुने, गणेश खुने, बाबू वाळेकर, राजू जराड हे त्यांचे खंदे समर्थक. खंदे समर्थक असे तुम्ही तुमचं डोकं काम नाही करणार. तुम्हाला घटना सांगितलं समाजाला माहीत नाही, समाजापर्यंत गेलं पाहिजे. कोपर्डीची घटना घडल्यानंतर पहिली बस आम्ही फोडली. आम्ही बस फोडल्यानंतर जरांगे पाटलाची शिवबा संघटना होती. शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्याला जरांगे पाटलांनी त्यांना हे केलं, त्यांना तो जातीवर जागा केलं की आपल्या भगिनीवर बलात्कार होतो, तुम्ही कसले मराठी आले, आपण त्याला गेलं पाहिजे, त्या आरोपीला कापलं पाहिजे. जरांगे पाटलांनी यांना सांगितलं त्या आरोपीला कापून या. जरांगे पाटलाच्या एका शब्दावर हे 4 माणसं, बाबू वाळेकर, अमोल खुने, गणेश खुने आणि राजू जराड हे 4 माणसं तिथून बीडमधून निघून नगरच्या कोर्टामध्ये गेले, तलवारी घेऊन गेले. तलवारी 5 जप्त केल्या. आरोपी 4च, 5वा कोण, समाजाने विचारावं. समाजाने हा प्रश्न उपस्थित करावा. हे 4 समाजाचे मावळे नगरच्या कोर्टामध्ये गेले. नगरच्या कोर्टात जाऊन त्या आरोपीवर तलवारीने हल्ला केला या लोकांनी. पोलीस आडवे झाले, पोलिसांवर देखील वार झालेले, ठरले गेले माणसं. करिअर बरबाद झालं त्यांचं. काय मिळालं त्यांना? त्यांचं बलिदान विसरता येईल? त्यांचं बलिदान विसरता येणार नाही. आज ती कुठे? समाजाने विचारावं जरांगे पाटलाला, हे 4 माणसं तुमच्यासोबत का नाही? तुमच्या शब्दावर आरोपीला तोडायला गेले कोर्टामध्ये, तलवारी घेऊन तोडायला जाणारी माणसं जरांगे पाटलासोबत नको? आज प्रश्न पडतो माझ्यासारख्या समाजाच्या घटकाला, ते 4 माणसं कुठे आहे? समाजाने जरांगे पाटलाला प्रश्न विचारावा, हे 4 माणसं कुठे आहे? ते 4 माणसं सोबत त्यांच्या आज. एक लहराचे दत्ता पाटील बहिर आहेत. एक लहरा म्हणून गाव आहे, त्या गावचे दत्ता पाटील बहिर म्हणून आहेत. त्यांनी जरांगे पाटला शब्दाखातीर संभाजी महाराज नाटक जालन्यामध्ये आणलं होतं. 16 लाख रुपये तो माणूस त्या काळात, 16 लाख रुपये माणसाचे गेलेले. तो रस्त्यावर आला ते माणूस आज. दत्ता पाटील बहिर हे आज कुठे आहेत? समाजाने विचारावं जरांगे पाटलाला. नक्की काय कारण आहे असे की जरांगे पाटलांचे जवळचे सहकारी त्यांची साथ सोडून ते समाजच त्यांना विचारेल. माझी विनंती समाजाला, समाजाने जरांगे पाटले प्रश्न विचारावे. हे 4 माणसं, अमोल खुने, गणेश खुने, बाबू वाळेकर, राजू जराड हे 4 माणसं कुठे आहे? दत्ता बहिर पाटील कुठे आहेत? त्यांना मॅडम विषय असा आहे त्यांचा, आता त्यांना सोबतचा माणूस मोठा झालेला चालत नाही. मै बोले सो कायदा, जे बोलन मीच काय बोलायचं ते मीच बोलन, माझ्या बाजूला कोणी बसणार नाही. हे आंदोलन समाजाचं आंदोलन होतं, सामाजिक आंदोलन होतं. हा लढा सामाजिक होता. या लढ्याला व्यक्ती केंद्रित केलं गेलं, व्यक्ती केंद्रित. जरांगे पाटला सोबतचे खूप माणसं मोठे करता आले असते. लोकसभेला माघार घेतली, विधानसभेत काय म्हटले ते की मी समाजाला विचारून निर्णय घेईल. समाज काय म्हटला? द्या माणसं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळात जसे रिक्षा ड्रायव्हर, टपरी चालक, स्वीपर बॉय, जे सर्वसामान्य तळागाळातील माणसं आमदार, खासदार, मंत्री केले, तीच संधी विधानसभेत जरांगे पाटलाच्या रूपाने आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाला आली होती. पण त्यांनी माघार का घेतली? हा समाजाने त्याला प्रश्न विचारावा. ही सेटलमेंट तर नव्हती ना. विधानसभेत सगळे फॉर्म भरायला लावले आणि लगेच आम्हाला सगळे फोन आले, फॉर्म माघार घेऊन टाका. मी फॉर्म लगेच माघार घेऊन टाकला. त्यांच्या शब्दावर मी फॉर्म टाकला होता, त्यांच्या शब्दावर परत घेतला सकाळी 9ला. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पूर्व मतदारसंघातून सकाळी सगळ्यात पहिले ऑफिस उघडलं सगळ्यात पहिली माघार जर कोणाची असेल तर या सुनील कोटकरची माघार पहिले. विचारा, त्यांनी उत्तर द्यावं. काय कारण होतं नक्की माघार घेण्याचं? मग मी म्हणतो ना, समाजाने त्यांना प्रश्न विचारावा. अशी काय वेळ पडली पाटलावर की माघार घ्यावी लागली? ही सेटलमेंट तर नव्हती ना, फार मोठी सेटलमेंट तर नव्हती ना. विधानसभेत अचानक ब्रेकिंग न्यूज आली सकाळी, जरांगे पाटला माघार. ते मॅडम लाट होती. मी पुन्हा सांगतो, जसं स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक मोठे झाले, आमदार, खासदार, मंत्री झाले, तीच संधी जरांगे पाटलाच्या रूपाने आम्हाला आली होती.
त्यांनी माघार घ्यालवली. त्यांनी माघार काय घ्यालवली विचारावं. मग त्यांनी काय उत्तर दिलं की एका जातीवर लढा लढता येत नाही. मग तुम्ही अगोदर बीजेपीला विरोध केला, किती प्रचंड विरोध केला ना, पाडा पाडा यांचे. मग तुम्ही त्यालाच पोषक वातावरण तयार केलं, माघार घ्यायला लावली, सर्व सीटं बीजेपीची आली. याच्यावर कोण प्रश्न. मला विनंती समाजाला, मला ट्रोल करण्यापेक्षा, मला शिव्या घालण्यापेक्षा मला काही फरक पडणार नाही. किती ट्रोल करा, किती शिव्या घाला, मला भूक नाही पाडणार. हा काहीच विषय नाही माझा. मी सुनील कोटकरे, काही परिणाम होते मला ट्रोल करण्याचा माझ्यावर. परंतु तुमची बुद्धी गहाण ठेवू नका. हा आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय पटतं ते पहा. मी काय म्हणतो, मला जे पटतं मी ते बोलतोय. माझ्या बुद्धीला जे सतसत विवेक बुद्धीला जे दिसलं, जे माझ्या बुद्धीला पटतंय, मी ते समाजासमोर मांडतोय. समाजाने याचं चिंतन करावं, याच्यावर विचार करावा, मी चुकीचं बोलतोय का खरं बोलतोय. ज्यांना पटतंय त्यांनी ते समर्थन करावं. सर्वात महत्त्वाचा विषय आता मी सांगणार आहे. विधानसभेत ज्यावेळेस जरांगे पाटलांनी सपशेल माघार घेतली, विधानसभेतून माघार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला अंतरवालीमधून अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारक यांचा व्हॉट्सअप कॉल आला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला BJPचे उमेदवार निवडून आणायचे आहेत, त्यांचं काम तुम्हाला करायचं आहे. मग मला प्रश्न पडला, मी अवाक झालो की आंदोलन उभा केलं, लाखोळी वाहिली पुरी देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्या BJPला फार प्रचंड शिवे दिले जरांगे पाटलांनी. आणि जरांगे पाटील ज्यांच्या फार्म हाऊसवर राहतात, ज्यांच्या घरात राहतात, ते सरपंच पांडुरंग तारक रात्री उशिरा फोन करून, फोन किती वाजता आला, रात्री 12 वाजता मला फोन आला आणि साधा कॉल नव्हता, त्यांना वाटलं कॉल रेकॉर्ड होऊ नये म्हणून. सरपंच पांडुरंग तारक यांनी मला व्हॉट्सअप कॉल केला आणि सांगितलं BJPचं काम करायचं आणि त्यांची सीटं निवडून आणायची. मी शांत बसणार नाही. आता मी जे सत्य समोर आणणार आणि यापेक्षाही भयंकर सत्य समोर येणार आहे. ज्या दिवशी अमोल खुने जेलच्या बाहेर येईल त्या दिवशी स्फोट होणार. अमोल खुने जेलमध्ये का गेले, कोणामुळे गेले आणि कशामुळे गेले, खरंच त्यांनी सुपारी घेतली होती जरांगे पाटलाची. लाज वाटली पाहिजे लोकाला. अरे जो अमोल खुने जरांगे पाटलाच्या एका शब्दावर तलवार घेऊन नगरच्या कोर्टात जाऊन आरोपीवर हल्ला करतो, तो अमोल खुने जरांगे पाटला सुपारी घेईल का, हा माझा समाजाला भाबडा प्रश्न आहे. साधा सरळ प्रश्न आहे माझा. तो अमोल खुने सुपारी घेईल का. त्यांची पत्नी ते सौभाग्यवती आणि त्यांची मातोश्री आजही शेतामध्ये काम करतात. अमोल खुने सुपारी घेईल का. मग अमोल खुनेला कोणी फसवलं. हां, अमोल खुनेला कोणी फसवलं हा प्रश्न समाजाने जरांगे पाटलाला केला पाहिजे. आणि जरांगे पाटलांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला ते बांधील आहेत, कारण ते समाजाचं नेतृत्व आहे. हा समाजाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. मी एकटा कोण लागून गेलो, मी एकटा एक आहे ना, पण समाजाने त्यांना स्वीकारलं नेतृत्व म्हणून. समाजाने त्यांना विचारावं. हा ते काय म्हणतात, समाज माझा मायबाप आहे. समाज मायबाप आहे ना, मग समाजाला उत्तर द्या तुम्ही. आता हा वडीलधाऱ्याचा अपमान केला, आम्ही बघितलं. बस खाली, तू कोण आहे, रेशान आला का, बस खाली, अरे तुला हुशार आला का, बस खाली. काय वागणूक तुमची, तुम्हाला डोक्यावर घेतलं समाजाने, तुम्ही अपमान करता वडिलाच्या वयचा. म्हणून मला हे जे सगळं, मॅडम कसं असतं, तुम्ही जे प्रश्न मला विचारला की 2 वर्ष तुम्ही सोबत राहिले, मी सांगतो मी 2 वर्षापासून त्यांच्यासोबत नाहीये. कोपर्डी घटनेपासून मी त्यांच्यासोबत आहे. ते मित्र आहे माझे, मनोज जरांगे पाटील माझे मित्र आहेत. कोपर्डी घटनेपासून आम्ही सोबत होतो. त्यांनी वेळोवेळी आम्हाला फोन केले. गोदापट्ट्यात ज्यावेळेस ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं या जागृती करण्यासाठी जे ते आम्हाला फोन करायचे का भाऊ तुम्हाला यावं लागतं. तर त्यावेळेस मी, प्राध्यापक शिवानंद भानुसे आणि सतीश वेताळ पाटील, अनेक इथून म्हणजे मोजकेच लोक इथून त्यांनी फोन केला का आम्ही इथून जायचो. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या फोनवर कोणी जात नव्हतं त्यावेळेस आम्ही त्यांच्या फोनवर ते गोदापट्ट्यात जे गावं आहेत त्या गावात जागृती करण्याकडे जायचो. आम्ही त्यांच्यासोबत 12 वर्षापासून आहे, आजपासून नाही ना. त्यांना पडत्या काळात कोणी साथ दिली ते विसरले ना. त्यांनी उपोषणं केली, प्रत्येक उपोषणाला आमची भेट होती. साष्ट पिंपळगावचं आंदोलन 109 दिवस चाललं, तर त्या साष्ट पिंपळगाव देखील आम्ही अनेक वेळा भेट दिली.
तर ते सोबत राहिलो, परंतु आज त्यासोबत नाही आहे. याचं कारण असं आहे की जे सहन झालं नाही ना, प्रत्येक गोष्ट कुठली एकदम नसती होत, हळूहळू त्याचा उद्रेक होत असतो. तर 2 वर्ष सोबत राहिलो, परंतु स्वाभिमान गहाण ठेवून आणि लाचारी पत्करून मला त्यासोबत राहायचं नाही, म्हणून मी आज त्यासोबत नाही आहे. हां, स्वाभिमानाने जर तिथं वागणूक मिळाली तर जायला हरकत नाही, पण तिथं स्वाभिमान नाही राहिला. आता तिथं आता लाचारी झाली, तिथं लाचारी पत्करावी लागते तरच ते जवळ घेतात. पण मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून जरांगे पाटलांकडेच बघितलं जाते. मी तर की ते- दुसरा चेहरा समोर का नाही आला, किंवा मग दुसऱ्या चेहऱ्याला दाबलं गेलं म्हणा, की दुसरा चेहरा समोर येऊ दिला नाही, काय कारण आहे? दुसरा त्याला समोर येऊ दिलं गेलं नाही मॅडम. त्यांना आंदोलन व्यक्ती केंद्रित ठेवायचं होतं, व्यक्ती केंद्रित. बस मीच, मीडियावर मीच, स्टेजवर मीच. त्यांनी कधी कोणाला स्टेजवर येऊ दिलं नाही. या राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या सभा झाल्या. सभा अशा झाल्या का हो? त्या सभेकरता ग्राउंडचे कार्यकर्ते पळाले ना. हो हो हो. आम्ही सुद्धा पळालो ना, बिना आनापाण्यास उपाशी पळालो आम्ही, सभा घेतल्या. पण ज्या सभेसाठी जो एखादा व्यक्ती, जे तिथलं शिष्टमंडळ असेल, जे मेहनत घेतं, त्यांना वाटतं ना कुठं आम्ही स्टेजवर राहा म्हणून. प्रत्येकाला वाटतं, ही जनभावना आहे. आज मी जे मांडतो ना, ही जनभावना मांडतोय. सगळ्याच इच्छा आहे. बोलन कोण? आज सगळ्यांची इच्छा आहे बोलावं. सगळ्यांचं वाक्य मला तोंडून आज बोलतोय मी. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला समाजात ओळखलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमची समाजात ओळख व्हावी. प्रत्येकाला वाटतं माझं नाव व्हावं. मी काय चुकीचं बोलत नाही. प्रत्येकाला वाटतं माझं नाव व्हावं. तर ज्या सभेसाठी ज्या गावातल्या, ज्या तालुक्यातल्या, ज्या शहरातल्या, ज्या जिल्ह्यातल्या समाज बांधवांनी मेहनत घेतली, ते स्टेजवर पाहिजे होते. त्यांना पाटील म्हणायचे खाली व्हा. त्यांना पाटील म्हणायचे खाली व्हा. का बरं खाली व्हा? अरे त्यांनी घाम गाळला, उपस्थापाशी राहिले, हो हो. सभेचं नियोजन केलं, फोन केले, बॅनर लावले, झेंडे लावले. अनेक तरुण मेले अपघातामध्ये. सभेमध्ये येतात असताना तुमच्या. त्याला जबाबदार कोण? त्याला कोण विचारीन जबाबदार कोण? याला हजारो तरुण मेले मॅडम, हजारो तरुण अपघातामध्ये मेले. ज्या स्त्रीचा पती गेला, तिला विचारा काय दुःख आहे. ज्या आईचा एकूण एक मुलगा गेला, त्या आईला विचारा काय दुःख आहे. हे मला सहन झालं नाही, म्हणून मी आज हे व्यक्त होतोय. हा, मी जे शब्द बोलतोय, हे बऱ्याच लोकांना बोलायचं होतं अनेक दिवसापासून, पण हे कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं. हा, ती हिंमत माझ्यामध्ये आहे आणि मी बोलणार, मी थांबणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण मी थांबणार नाही. आणि पुन्हा सांगतो, याच्यापेक्षा भयानक सत्य, ज्या दिवशी अमोल खुनी बाहेर येईल, सत्य बाहेर येणार. आणि मला अशी माहिती मिळाली की अमोल खुनीची माफी मागायच्या तयारीमध्ये, अमोल खुनीची माफी मागायच्या तयारीमध्ये आहेत जरांगे पाटील. हा, अमोल खुनी बाहेर काय येत नाही. अमोल खुनी पोलीस तपासामध्ये काहीच निष्पन्न झालं नाही. पोलीस सांगतात पोलीस तपासामध्ये काहीच निष्पन्न झालं नाही, असं की जेणेकरून सिद्ध होईल का अमोल खुनी जरांगे पाटला सुपारी घेतली. मग अमोल खुनीला खपवलं कोणी? अमोल खुनी जेलमध्ये कोणामुळे? अमोल खुनी जामीन का होत नाही आज आतापर्यंत? त्यामुळं ज्या दिवशी अमोल खुनी बाहेर येईल, त्या दिवशी याच्यापेक्षा मोठा स्फोट होणार, पूर्ण सत्य बाहेर येणार. जरांगे पाटलांनी इलेक्शन मधून माघार घेतली, बऱ्याचदा त्यांच्या आंदोलन त्यांनी माघार घेतली, त्यावेळी त्यांच्यावर टीका केली गेली की म्हणजे कुठेतरी जरांग्यांच्या मागे मोठी राजकीय नेते मंडळी आहे, असं सुद्धा बोललं गेलं ना. की खरं काय? पण विषय असा कधी आहे, बोललं गेलं की शरद पवारांचा त्यांना पाठिंबा आहे, कधी बोललं की एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे. नक्की खरं काय? पण हीच तर शोकंते काय समाजाची. काल मी एका ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर रमेशजी तारक यांना 1 वर्षापूर्वी तोंडाला काळं फासलं होतं, आणि मी त्याचं प्रायश्चित्त काल 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला, म्हणजे नवीन वर्ष लागणार आहे 1 जानेवारी, त्याच्या पूर्वसंध्येला मी त्यांना, आम्ही ज्या झुंजार छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने घेऊन त्यांना काळं फासलं होतं, त्याच पदाधिकाऱ्याने घेऊन आम्ही त्यांचा काल दुग्धाभिषेक केला. याचं कारण असं होतं, ज्यावेळेस जरांगे पाटलाचं उपोषण सुरू होतं अंतरवालीमध्ये, त्या गावात प्रचंड जातीवाद वाढत चालला होता. गावातलं वातावरण खराब होत चाललं होतं. डॉक्टर साहेबाची भूमिका एवढीच होती का आतापर्यंत झालं ते खूप झालं, इथून पुढं गावात यांचं उपोषण नको. त्यांचा विरोध उपोषणाला नव्हता, त्यांचा विरोध उपोषणाला नव्हता, त्यांचा विरोध आंदोलनाला पण नव्हता. फक्त यांनी
ते जे उपोषणाचं स्टेज आहे हो. ते दुसऱ्या गावात हलवावं हो हो ही त्यांची भूमिका होती. आणि आम्हाला चुकीचे मेसेज आले की यांनी विरोध केला. आणि मी कसं चेहरा माझ्या आक्रमक कार्यक्रम ओळखे, हो, हो. मला सहन झाला नाही. त्यावेळेस मी सोबत होतो, ती हवा होती, ते वातावरण होतं, तर मला काळं फासलं. आमची चूक झाली. चूक आम्हाला 1.5 वर्षांनी लक्षात आली. ज्यावेळेस त्यांचं पत्र मी वाचलं डॉक्टर साहेबाचं, त्याच्यात कुठेही असा उल्लेख नव्हता की त्यांचा जरांगे पाटलाच्या उपोषणाला विरोध आहे. त्यांचा विरोध त्या गावात स्टेज राहू नये एवढाच होता. म्हणजे जे डॉक्टर रमेश तारक त्यांचा आधी तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं ह्या कारणामुळे की त्यांचं फक्त एक म्हणणं होतं की आंतरवालीमध्ये आंदोलन नको, एवढंच त्यांचं होतं. याच्यावरती तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं. त्यानंतर तुम्ही दुग्धाभिषेक करता. नक्की ही भूमिका बदलण्याचं मुख्य कारण समजलं नाहीये मला. हो, सांगतो ना. की अपोजिट भूमिका तुम्ही का घेतली आहे? ज्यांच्यासाठी हे केलं गेलं, ज्यांच्यासाठी तोंड काळं केलं, हो 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 त्यांना कुठली जाणीव नाही मॅडम. त्या व्यक्तीला जाणीवच नाही राहिली त्यांच्यासोबत कोण होतं पहिल्यापासून, काय होतं. त्यांना केलेल्या कामाचं त्यांच्याकरता इथून अनेक वेळा मी इथं त्यांच्या मागं 2 वर्ष फिरलो, पण त्या माणसाला कवडीची किंमत नाही कोणाची. घालून पाडून बोलायचं, अपमान करायचा, हे मला सहन झालं नाही. माझ्या सहनशीलतेच्या पुढं गेलं की मग मला असं वाटलं मनाला माझ्या की आपली चूक झाली. आणि मॅडम, मोठ्या मनाने चूक मान्य करणं देखील मोठ्यापण लागतं. हो हो चूक मान्य करायला फार मोठ्यापण लागतं. मला फार ट्रोल झाला सोशल मीडियाला काल, त्याचं मला काही वाटत नाही. हां, ट्रोल केलं लोकांनी मला. पाकिट भेटलं, पैसे भेटले, दलाल वगैरे भरपूर बोलले. काही मला फरक नाही पडला. कारण लक्षात ठेवा, माणूस खोटा बोलत, सूरज झूट नाही बोलती, चेहरा खोटा बोलत नाही. पहा, तुमचं खरं खोटं चेहऱ्यावर दिसतं. माझ्या अंतःकरणात मी समाजाशी प्रामाणिक होतो, प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहील. कोणी किती निंदा, कोणी किती वंदा, समाजासाठी काम करणे हाच माझा धंदा. त्यामुळं मला माझी चूक कळाली, उशिरा का होईना, म्हणून मी तो डाग धुण्याचा काल प्रयत्न केला. डॉक्टर साहेबांना दुधाने आंघोळ घातली, त्यांचं पूजन आम्ही केलं आणि मी माझी दिलगिरी व्यक्त केली डॉक्टर साहेबांना. म्हणजे एकंदरीत जरांगे पाटलांना कोणी विरोध केला की त्यांना ट्रोल केलं झालं. म्हणजे हा, troll जरांगे केलं पाटलांना गेलं. कोणी विरोधात गेलं, त्यांच्याबद्दल कोणी ऐकून घ्यायला तयारच नाही. पण समाजाला हे कळत नाही की जरांगे पाटलाला विरोध नाही आमचा, पण जरांगे पाटील एकटेच समाजाचे नेते कसे होऊ शकतात? जरांगे पाटील एकटेच आरक्षणाचे लढवय्ये कसे होऊ शकतात? ज्यांनी बलिदान देऊन, ज्यांनी अंगावर गोळ्या झेलून, ज्यांनी आयुष्य घालून हा लढा इथपर्यंत आणला, त्यांचं बलिदान विसरता कसं येईल? आणि ज्या दिवशी त्याला वाचा फुटली, अंतर्वालीत लाठीचार्ज झाला, तिथपर्यंत लढा आणला मॅडम आमच्यासारखे नाही. हो 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 तिथपर्यंत लढा नेला ना आम्ही. लाठीचार्ज होईल तिथपर्यंत लढा नेला ना आम्ही. त्या लढ्यामध्ये अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे, वडजे सर, मेटे साहेब, आमदार साहेब हर्षदादा जाधव यांनी लढा आणला इथपर्यंत. हो हो इथून त्यांनी समाज धुरा, एवढं झालं. मग तुमच्यासारखे बरेच जण पुढचं पाठ आणि मागचं सपाट. हा. समाजाला विनंती माझी, पुढचं पाठ मागचं सपाट, मागचं नका विसरू. हा लढा इथपर्यंत कोणी आणला याची जाणीव ठेवा. ते तुमचे सारखे अनेक जण आहेत जरांगे खूप. आता पाटलांसोबत बघा जे मॅडम, साथ सोडून गेले आता जे बघा, आहेत. आता मला फोन येतील राज्यातून, भाऊ आमचा देखील अपमान झाला, तुम्ही वाचा फुटली, बरं झालं. मला फोन आले कालपासून, चांगले फोन आले मला. चांगलं केलं तुम्ही, खरं बोललं, सत्य बाहेर आलं, सत्य बाहेर आलं पाहिजे. खूप लोकांचा अशी बरबाद झालं मॅडम या लढ्यामध्ये. लोक नोकऱ्या केल्या मॅडम, हो हो लोकांच्या नोकऱ्या केल्या आंदोलनामध्ये. लोक नोकऱ्या सोडून त्या आंदोलन येत होते. लोक नोकऱ्या केल्या लोकांच्या. याला जबाबदार कोण? एक आपलं नोंद सापडली, एखादा नोकरी लागली, आले का त्याचा तुम्ही भाऊ केला सगळा. हो हो हा, एका समाज बांधवाला नोकरी लागली त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, याच्या दुमत नाही. ज्याचे नोंदी आहेत त्याला बाय डिफॉल्ट संविधानिक मार्गाने त्याचं सर्टिफिकेट मिळणारच आहे. त्याच्यासाठी आटापिटा करायची गरज नाही आहे. बांधवांनो, ज्याची कुणबी नोंद आहे त्या बांधवाला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जास्त आटापिटा करायची गरजच नाही आहे. संविधानामध्ये तशी नोंदच आहे. ज्याची कुणबी नोंद आहे त्याला सर्टिफिकेट द्या, त्याला कोणीच अडू शकत नाही, त्याला न्याय व्यवस्थापन अडू शकत नाही, कारण ते संविधानिक आहे ना. हो हो ज्याची नोंद आहे त्याला सर्टिफिकेट मिळणारच आहे. असा भाऊ केला जातो की माझी नोंद सापडली, अरे तो होते म्हणून तुला भेटली, माझी कोण सापडा ना. सुनील कोर्ट नोंद कोण सापडा, माझी नोंद नाही ना. सुनील कोर्ट नोंद नाहीच ना. ज्याची नाही त्याला मिळत नाही, ज्याची आहे त्याला मिळणार. आणि एका बांधवाला इतका मोठा समाज राज्यामध्ये
इतर समाजाचा मोठा भाऊ म्हणून गणला जाणारा समाज, त्यातल्या एक माणसाला नोकरी लागली म्हणजे लई मोठी गोष्ट आहे का? त्याच्या अगोदर काय समाजाला नोकरी लागली नाही का? PSI झाले नाही, PI झाले नाही, पोलीस झाले नाही, अधिकारी झाले नाही, झाले ना. ते विसरू नका ना. सगळं जरांगे पाटलांनी केलं. असं कसं होईल हो? बाकीच्यांचं बलिदान, बाकीच्यांचं कार्य ते विसरता कामा नये, हे मला समाजाला सांगायचं आहे. बॅनर छापायचे, कुठलंही बॅनर मी जबाबदारी बोलतो. जरांगे पाटलाचे जेवढे मीटिंग झाल्या अंतरवाली सराटीत, त्या सगळ्या मीटिंगचे बॅनर आदल्या दिवशी रात्री जरांगे पाटला व्हॉट्सअपला दाखवले जायचे. त्याच्यानंतर ते बॅनर लावले जायचं. लोकसभेला मीटिंग झाली, बॅनर लावलं पाठीमागं, त्याच्यावर जरांगे पाटला थोडा मोठा केला, शिवरायांचा लहान केला. त्यांनी रात्री पाहिलं नसेल का? उगा समाजसमोर बॅनर काढा, मी महाराजपेक्षा मोठा नाही. अरे स्टंटबाजी आमच्यासारख्याला कळती हो. समाज भोळा बाबडा आहे. भोळ्या बाबड्या समाजाला नाही कळालंय. याच त्यांच्या या स्टंटबाजीला, याच त्यांच्या गोष्टी समाज भाळला हो. तर तो गेलो समाजाचा, हे त्यांचं वाक्य. हेच समाजाला भाळलं. रांगडं बोलणं, अधिकाऱ्याला शिव्या घालणं. खूप प्रामाणिक माणूस भेटला. कुठलाही लढा थांबत नसतो. मी राहिलो काय, नाही राहिलो काय, किंवा कोणी राहिलं काय. अनेक लढवय्ये क्रांतिकारक आले, त्यांनी समाजाकरता योगदान दिलं, ते गेले. आज त्यांची स्मारक आहेत, जयंती होतात. तसंच आमचं होईल. आम्ही मरून जाऊ, पण हे लढा थांबत नसतो. पण मी एक आवर्जून सांगेल, मी थांबलो नाही आणि थांबणार नाही. माझं काम चालूच समाजासाठी. आणि हा जो भाऊ करून दाखवलं जातं, याला नोकरी लागली, त्याला नोकरी लागली, व्हायरल केलं जातं. हे पण व्हायरल करा ना. ज्यांचं आयुष्य बर्बाद झालं, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, जे बेरोजगार झाले, ते आज कुठे आहे? ज्यांनी मराठा आरक्षण करता आत्महत्या केल्या, जे सभेला त्यांना अपघातात गेले, त्यांना 10-10 लाख रुपये मिळाले. पण मॅडम याचा मेसेज काय केला माहिती तुम्हाला? ज्या लोकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, मेसेज काय केला? 10 लाख रुपये मिळतात. मेसेज गेला ना 10 लाख. मग लोकांनी सुरुवात केली ना, पायंडा पडून गेला आत्महत्या करायचं. किती आत्महत्या वाढल्या? याला जबाबदार कोण? म्हणजे लोक काय म्हणे, चला बाबा कमीत कमी एखादा याचं 40-45 वर्ष वय, आता त्याला आरक्षणाचा फायदा नाही आणि कुटुंबात प्रचंड नैराश्य आहे, रोजगार नाही. तो काय म्हटला, मी जर आत्महत्या केली, आरक्षणाकरता चिठ्ठी लिहून ठेवली आणि माझ्या कुटुंबाला 10 लाख मिळतील. लोक मेले ना मॅडम, लोक मेले. काय म्हणून मेले? मला 10 लाख रुपये मिळतील म्हणून मेले लोक. आणि त्याच्यावर कधी बोलले हो जरांगे पाटील असं भरसभेत जाऊन, का आत्महत्या करू नका, नाही मी लढा थांबविल? हे जरांगे पाटील बोलायला पाहिजे होतं. जरांगे पाटलांनी समाजाला ठणकावून सांगायला पाहिजे होतं, आत्महत्या करू नका, आपलं लढायचंय. याच्यावर कोण बोलणार? समाजाला माझी विनंती आहे, जे प्रश्न मी या सुप्रसिद्ध चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समाजाला आवाहन करतो, विनंती करतो, समाजापेक्षा मी मोठा नाही, समाजापेक्षा कोणी मोठं नसतं. हे प्रश्न पाटलाला विचारावे. त्यामुळे तुम्ही विसरू नका, तुम्हाला पडत्या काळात कोणी साथ दिली, तुमच्या फोनवर कोण यायचं या गोदापट्ट्यातल्या गावात लढा देण्यासाठी, जागृती करण्यासाठी. हे चेहरेसुद्धा विसरता येणार नाही. गेली अनेक वर्ष राजेंद्र कुंटे साहेब आरक्षणावर अभ्यास करताय. प्राध्यापक चंद्रकांत भराड सर असतील, सुरेश वाकडे काका असतील, प्राध्यापक शिवानंद भानोशी असतील, किशोर भाऊ चव्हाण असतील, डॉक्टर राजेंद्र दाते पाटील असतील, आरक्षणाचे याचे करते विनोद भैया पाटील असतील. हे सगळ्याचं योगदान आहे मॅडम. हे योगदान विसरता येत नाही. हा यज्ञ आहे ना, हा समाजाचा यज्ञ आहे. आजपर्यंत ज्यांनी लढा इथपर्यंत आणून ठेवला त्यांचं पण योगदान आहे. या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी वेळ दिला, ज्यांनी पैसा दिला, त्यांचं देखील योगदान विसरता येत नाही. मग तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चाला ना. कॅमेऱ्यात तुम्ही एकटेच दिसणार, टीव्हीवर एकटेच बोलणार. तुम्हाला हिटलर व्हायचंय. हिटलरशाही जास्त दिवस राहत नाही. इथं लोकशाही आहे, इथं कायद्याचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे, इथं संविधान आहे. तुम्हाला मला काय वाटतं, यापेक्षा भारतीय संविधान काय सांगतं ते महत्त्वाचं आहे. बीड आणि परळी सोडलं तर बाकी ठिकाणी सगळे समाज, इतर समाज, मराठा समाज गुन्हा गोविंदांना नांदत होते म्हणायची मला शोकांतिकाने वेळ आज समाजावर राहिली. पण आज काय झालं? बिघडला गावगाडा बिघडला मॅडम.
मराठा हॉटेलमध्ये ओबीसी येईना, हो. ओबीसी हॉटेलमध्ये मराठा जाईना. हो. प्रचंड वातावरण दूषित झालं. अरे याचा विचार करा ना, याचा विचार केला पाहिजे की नाही? हा, प्रचंड वातावरण दूषित झालेलं आहे. ओबीसीची हॉटेल असली तिथे मराठा चहा प्यायला जाईना, मराठीची हॉटेल असली तिथे ओबीसी येईना. हो, हो, हो. सर्वसामान्यांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मला काय शिव्या द्यायच्या, काय ट्रोल करायचं, काय पोस्ट टाकायच्या, बिलकुल तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुमच्या हातात मोबाईल, सोशल मीडिया, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण विचार करा, एक दिवस आमची आठवण येईल. एक दिवस वाटेल की सुनील कोटकर खरं बोलायचं. म्हणजे मला नाही सहन झालंय. खूप सहन केलं मी, खूप पाहिलं डोळ्याने. अपमान झाला. ओळीधर लोकांचा अपमान केला जरांगे पाटलांनी भरसभेत. खालीवर बोलले लोकांना, तू आमचाच आहे का? अरे अंतरवालीला 14 ऑक्टोबर सभेमध्ये 1.5 कोटी समाज आला होता. सभा 2दा घ्यावी लागली. भारतामधली पहिली सभा आहे ती, ज्या सभेत तळागाळातला समाज बांधव आला होता स्वतःची चटणी भाकरी घेऊन. 2दा सभा घ्यावी लागली. पाणी संपलं होतं, अंतरवालीतलं पाणी संपलं होतं. तुम्ही त्या सभेत लोकांना म्हणता तू आमचाच आहे का? म्हणजे तुम्ही संशय घेता समाज बांधव, खालीवर बोलता समाजाला. ज्या समाजावर डोक्यावर घेतलं तुम्ही त्या समाजाचा अपमान करता. समाजाच्यावर बोलणार आहे का नाही? तुम्हीच म्हणायचं जाऊ द्या ना मग, झाली असं चूक, करा ना मग माफ. अरे एकदा माफ करू, 2दा करू, 3दा करू. तुम्ही चुका करू राहिले. सरकारला अल्टिमेटम देऊ राहिले. हो, हो, हो. तुम्हीच डेट देऊ राहिले, तुम्हीच ठरवले, तुम्हीच बदलू राहिले. तुमचं तुम्हीच ठरवायचं आणि तुम्हीच बदलायचं. मुंबईमध्ये मॅडम ज्यावेळेस आंदोलन गेलं, आलेल्या समाज बांधवाची सस्य उलपट होऊ नये म्हणून, आलेल्या समाज बांधवाला उपाशी राहू नये म्हणून, आमचे मित्र विनोद काकडे पाटील, मी, आप्पासाहेब कुडेकर, आम्ही सगळ्यांनी मिळून, संभाजीनगर जेवढे होतो आम्ही, त्यांनी मिळून आम्ही अन्नछत्र सुरू केलं. मुंबईतल्या एका उद्योजकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला अन्नछत्र सुरू करून दिलं. त्या अन्नछत्रामध्ये 3 दिवसांनी सेवा केली. समाजाला जीव घातलं गरम गरम. का? येणाऱ्या बांधवाची गैरसोय होऊ नये, उपाशी पोटी लढत नाही. मी स्टेजकडे गेलो नाही मॅडम, त्या स्टेजकडे फिरकलो नाही. स्टेजकडे दुसरे लोक होते. म्हणजे सांगायचं काय, आम्हाला पहिल्यापासून ती लाचारी जमलीच नाही. हां, सुनील कोटकर जगन तर स्वाभिमानाने जगन आणि मरण तर स्वाभिमानानेच मरण. स्टेजकडे गेलो नाही आम्ही 4-5 दिवस. आम्ही अन्नछत्रामध्ये राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांच्या भाकरी घेत होतो, त्यांना समाजाला खाऊ घालत होतो. अन्नछत्रामध्ये 3 दिवस सेवा केली आम्ही. पहाट व्हायची, आम्हाला झोपायला 2 वाजायचे. सगळे परत 6ला अन्नछत्रामध्ये यायचो आम्ही. हे समाजाने पाहिलेलं आहे, हे मी बोलत नाही, समाजाने पाहिलं. कालच्या व्हिडिओला टाकलं समाजाने. कोटकर पाटील, तर काही कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो मी. जरांगे फक्त लाईक शेअर कमेंटवाली गँग पोचतोय, जातीयवाद ढवळून महाराष्ट्र अशांत करतोय. आता जरांगे पाटील म्हणतायत ते आता दिल्लीला जायचं, त्याबद्दल काय सांगाल? काय वाटतं मॅडम, कुठपर्यंत समाजाची फरफट करणार तुम्ही? तरुण गमावले हो या सभेच्या. सभा त्यांच्या 8 तासाबाई, मुंबईला जायचं, वाशीला जायचं, आझाद मैदानाला जायचं. खूप तरुण गमावले, खूप समाज, खूप परिवार उघड्यावर आले. हो, हो. थांबलं पाहिजे कुठेतरी. दिली त्या म्हणजे या मंडळामध्ये. व्यतिरिक्त मराठा समाजातील तरुणांना अजून कुठला फायदा करून देऊ शकत होते जरांगे पाटील? अण्णासाहेब पाटील मंडळ आहे, हो, त्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली योग्य तो कारभार सुरळीत चालू आहे त्या मंडळाचा. त्या मंडळाला 10,000 कोटी निधी द्या असं जरांगे पाटील सरकार म्हणू शकतात, हो, हो. म्हणू शकले असते. हो. आणि तात्काळ ती मागणी मान्य झाली असती ना. सरकार हातातली मागणी होती ती. निधी म्हणजे पटकन द्यायचा निधी. काय एवढा मोठा दबाव गट होता पाटला मग एवढा मोठा दबाव गट होता, तर 10,000 कोटी शुल्लक अमाऊंट आहे सरकारसाठी. तात्काळ ती मंजूर झाली असती. हो. तेच पाटलांनी केलं नाही. का केलं नाही समाजाने विचारावं त्यांना. जे हातातलं होतं ते नाही केलं. मुंबईची, आणि मला इतकं दुर्दैव वाटतं, मला कीव येते बुद्धीची सगळ्यांच्याच. ज्या वेळेस राधाकृष्ण विखे साहेब GR घेऊन आले स्टेजवर मुंबईच्या आझाद मैदानाच्या, तो GR वाचून दाखवला जरांगे पाटलांनी. अभ्यासके बाजूला होते हो. आणि समाज बांधवही पुढे बसले होते, तरुण समाज बांधव. त्यांनी वाचून दाखवला GR आणि म्हणतात तुम्हाला मान्य आहे की? हो. आज खालून आवाज येतो, हो. का पोरखेळ चालला का? अरे ते आरक्षण लढाई होती ना. सर्वसामान्य माणसाला काय माहिती बरं आरक्षणामधलं? हो. तुम्ही त्यांना विचारताय. जिंकलो रे पोरा हो तुमच्या ताकदीवर. काय चाललंय? समाजाला वेठीस धरणं बंद करा. समाजाला वेठीस धरू नये त्यांनी. आता ही माझी विनंती आहे त्यांना, जरांगे पाटलाला. समाजाला वेठीस धरू नये स्वतःच्या हट्टापायी.
मुंबईला जायचं, मुंबईत त्यांचं ऐकलं, मोशीला गेले, हो. समाजाने त्यांचं ऐकलं. आझाद मैदानाला गेले, समाजाने त्यांचं ऐकलं. आता दिल्लीला जायचं, काय तर अधिवेशन घ्यायचं आणि काय तर म्हणे अंतरवेळेला शिवजयंती घ्यायची. शिवजयंती हा उत्सव सर्वसामान्यच आहे. त्याला तुम्ही असं एक चौकटीत बंद नका करू शिवजयंतीला. आणि समोर बसलेल्या लोकांना म्हणतात तुम्हाला हे मान्य आहे का जी आर? मग तुम्हाला हेच विचारत होतं, वाशीला कोणी विचारलं? मग त्यावेळेस शिंदे साहेबांनी जी आर दिला होता. हां, फडणवीस साहेबांची तर फार आई बहीण तुम्ही काढून टाकली. आणि आज तुम्ही एकदम युटर्न घेतला, फडणवीस साहेब म्हणून राहिले. असं काय झालं याचं उत्तर जरांगे पाटलांनी समाजाला द्यावं. कारण फडणवीस साहेबांवर मी तर म्हणत नाही की इतक्या शिव्या त्या व्यक्तीला कोण दिल्या असतील जेवढ्या जरांगे पाटलांनी दिल्या. राज्याचे प्रमुख येते मॅडम, मुख्यमंत्री आहेत, संविधानिक पदावर बसलेले. मी त्यांचं समर्थन करणार नाही. कोणाचं? त्या घटनेचं. अंतरवाली जो लाठीचार्ज झाला, अजिबात त्या घटने समर्थन करणार नाही. ती घटना निषेधार्हच आहे. आया बहिणीची डोकं फोडली, ती कारवाई व्हायलाच पाहिजे होती. जे काही दोषी असतील, लाठीचार्ज करणारे पोलीस अधिकारी असतील किंवा जे कोणी असेल, ती कारवाई व्हायलाच पाहिजे होती. परंतु त्या घटनेमध्ये कोण किती दोषी आहे तुम्ही लगेच जस्टिफाय करून टाकलं. फार लाखोळी उधळली फडणवीस साहेबांवर. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मराठ्यांबद्दल इतर समाजात फार वेगळं वातावरण झालेलं आहे. इतर समाज वेगळ्या दृष्टीने बघतो आज मराठ्यांकडं. जे गोष्टी मला कळतील, गावात लोक एकजुटीने राहत होते. हो. कुठेतरी ह्या लढ्यामुळे त्यांच्यात एक दरार जातीवाद फूट पडली, जातीवाद फोपवला जातीवाद खेड्यापाड्यात. कारण ओबीसी समाज सुद्धा खूप आक्रमक झालाय. आक्रमक एक झाले म्हणजे हो, हो. मराठ्याला वेगळं पाडून बाकी समाज एक झाला. माझी विनंती आहे, जरांगे पाटलांनी दिल्लीचा अट्टहास सोडावा. त्यांना माझी विनंती. जरांगे पाटील ज्या गाड्यांमधून फिरतात त्या गाड्या नक्की कोणाच्या? त्याचा मला असा अनुभव आला मॅडम त्या गाड्याबद्दल. परभणी सेलूला सभा होती. सेलूला कपिल पडूळ, पांडुरंग कदम, प्रसाद जोगदंड, भाऊसाहेब झोल, मुकेश पाटील, सोळुंके. तर प्रत्येकाची इच्छा असती की जरांगे पाटील आमच्या गाडीत बसावेत. तर या नियोजन करणाऱ्यापैकी प्रसाद जोगदंड यांची गाडी होती. प्रसाद जोगदंड चळवळीतला कार्यकर्ता होता. त्यांच्या गाडीत बसण्याचा आग्रह मी जरांगे पाटलाला केला की बाबा पाटील त्यांच्या गाडीत बसा. पाटील गाडीकडे येत असताना त्यांचे कोणतरी कान भरले, ही गाडी राजकीय पुढाऱ्याची म्हणे. पाटीलने गाडी नाकारली. माझा अपमान झाला तिथं. त्यांनी गाडी नाकारली, अपमान माझा झाला ना. मला वाईट वाटलं ते. म्हणे मी राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत बसत नाही, मला राजकीय पुढाऱ्याच्या गाडी बसायला नको. आणि आज जरांगे पाटीलच्या गाडीत फिरतात त्या गाड्या कोणाच्या? राजकीय पुढाऱ्याच्या गाड्या त्या. मग तुम्हाला तेव्हा चाललं नाही. तेव्हा तुम्ही म्हणायचे मी राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत बसत नाही, आणि आज तुम्ही राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत फिरताय. आज त्यांना राजकीय पुढाऱ्याच्या गाड्या चालतात. मग आज नेमकं ते त्यांच्या भोवती सर्कल जे ते सर्कल तरी कोणतं आहे? म्हणजे जरांगे पाटलांच्या भोवती जे चेहरे दिसतात ते ठराविक चेहरे आहेत. नाही, अंतरवालीला पहिले ठराविक नव्हते, हो. आता ठराविक झाले. अगोदर त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस लोक बदलून राहायचे, नवीन चेहरे. पण आता गाड्या ठराविकच, लोक ठराविक, विमानाने फिरणारे ठराविक, सगळे ठराविक. हे याचं उत्तर द्यावं जरांगे पाटलांनी समाजाला. ठराविक लोकच का त्यांच्यासोबत आहेत? एकनिष्ठ लोक, प्रामाणिक लोक, सर्वसामान्य लोक कुठे गेले आज? बरोबर आहे. जरांगे पाटलांवरती तरी किती गुन्हे दाखल असतील ते जरांगे पाटला समाजाला सांगावं. कारण माझ्या 17-18 गुन्हे माझ्यावरच आहे. माझ्यामध्ये जरांगे पाटलावर एकही गुन्हा नाही. हैदराबाद गॅझेट हे आभासी गॅझेट आहे. या आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र कोंडरे सर सांगतात, दाते पाटील सांगतात, किशोरभाऊ चव्हाण सांगतात, हे गॅझेट आभासी गॅझेट आहे. या गॅझेटमधून काहीच फायदा झाला नाही. समाजाला किती फायदा झालाय? समाजाला काहीच फायदा झाला नाही. ज्याचा फायदा व्हायचा त्याचा झाला. आता समजणेवाले को इशारा कापी त्यांनी समजून घ्यावं. नीट ऐका. ज्या वेळेस काही समाजसेवक राधाकृष्ण विखे साहेबांना भेटायला गेले जी आर दिल्यानंतर, साहेब तुम्ही तर फसवणूक केली म्हणे समाजाची, ते काय बोलले माहितीये? जरांगे पाटलांना हे सगळं माहिती होतं. याचा अर्थ लावून घ्यावं समाजाने काय. एवढंच मला बोलायचं होतं. जरांगे पाटलांच्या आजूबाजूला जे आपण बोललो की ठराविक चेहरे दिसतात, असंही बोललं जातं की ते आर्थिक फायदा ते व्यक्ती उचलतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणा काही ह्या गोष्टी ते करतायत असं त्यांच्यावर टीका केली चर्चा आहे. ही सुप्त चर्चा आहे. हो. 100 कोटी 150 कोटी आमच्या कन्नड तालुक्यात शिवना टाकळी धरण आहे, त्या धरणचं टेंडर दिलं 170 कोटीचं. ते सुप्त चर्चा आहे.
अनेक 100 कोटी 150 कोटी 200 कोटीची कामं या माध्यमातून घेत आहे अशी चर्चा आहे समाजामध्ये. देदनकाच्या खास पॉडकास्ट मध्ये आपण आलात त्यासाठी देदनकाकडून खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद, आपण मला चर्चेला बोलवलं.